हॅलो हॅलो. हॅलो नमस्ते. खासदार हां. धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी. हां देतो साहेबांना. हां हॅलो, हां नमस्कार बाबा. शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं. हां ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं. आम्ही सोलापूरला आहे. मा घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी, नाही तर तिथे येऊन हातपाय तोडील पंचायत समितीत. समजलं का? ऐकू येतंय का तुला? अभय अख्तर मला हा, मी सोलापूरला आहे. उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला. नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. आम्ही पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित याच्यामध्ये जो जो दोषी आहे त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याच्या, पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस कारवाई करतील. या जिल्ह्यामध्ये कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कामापासून पळता येणार नाही, परंतु काम करत असताना अधिकाऱ्यांच्यावर दगडशाही किंवा गुंडगिरी करून कोण काम करायचा प्रयत्न करत असेल तर अशी कुठली गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये चालू दिली जाणार नाही. नाही, आपण दोन्ही बाजून आपण चर्चा करत असतो. आम्ही आता परवानगी तर तुम्ही म्हणणार का दिली याची चर्चा होईल. आम्ही नाही दिली तर मग लोकांची घरं का पाडताय, लोकांना का अडचणीत आणताय, लोकांना रस्त्यावर का आणताय याची चर्चा होईल. त्यामुळे एका प्रश्नाला दोन बाजू असतात. पण मी या ठिकाणी सांगेन, लेआउट मंजूर झाला असेल आणि तो नदी पात्रात असेल तो लेआउट रद्द करू. पण जे बांधकाम आहे, ज्यांनी घरं बांधलेली आहेत, ते जर त्या लाईन मध्ये आलं तर मात्र त्या घराचं संरक्षण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी नाला नदी नाला आपण त्याच्यामधून त्याची जो निसर्ग आहे तो काळजी घेऊ आणि त्या ठिकाणी बांधकामाचं संरक्षण करण्याची जबाबदारी शेवटी या शहराचे नागरिक, आमदार म्हणून, प्रतिनिधी म्हणून, मी पालकमंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे की जनतेच्या हिताचं रक्षण करणं, लोकांच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं. पण एक आहे, आता इथून पुढे मात्र कुणालाही तिथे परवानगी दिली जाणार नाही. तो इथून पुढचा कुठलाही लेआउट मंजूर करत असताना, बांधकाम मंजूर करत असताना महापालिकेनं त्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. त्याच्या संदर्भात काळजी प्रश्न निर्माण करायचे आणि पुन्हा ते प्रश्न घेऊन छातीवर यायचं असं जे काम चालू आहे ते आता कधीतरी थांबलं पाहिजे. त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये कुणाच्याही घराला धक्का लागू दिला जाणार नाही. सगळ्या घरांचं रक्षण आपण करू. वेळ पडली तर नदीचं किंवा नाला, नदी जे काय असेल त्याचं खोलीकरण करू आणि त्यातून पाण्याला वाट करून देऊ. दुपारी निवेदन दिलं तुम्हाला, आम्हाला वीज वेळेवर मिळत नाहीये. 8 तास वीज मागणी केली, 2 तासात मिळते. नंतर आम्ही 28 गावं जी आहेत ना कर्नाटकात जाऊ, आम्हाला परवानगी देऊन तुम्हाला निवेदन दिलं. शेतकरी बांधव कुठला असला तर तो आमचा शेतकरी आहे. त्याच्या प्रश्नाची सोडवणूक आम्ही केलीच पाहिजे, आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून सरकार कधी मागे राहणार नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी या सीमावर्ती भागाला न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते करायचा संकल्प केलाय आणि आजपर्यंत केलं पण आहे. आताही मी सांगतो शेतकरी बांधवांना की बिलकुल काळजी करू नका. जे जे त्या भागात करणं अपेक्षित आहे ते सगळं आपण करतोय. तिथल्या शेतकरी बांधवांना वीजही आपण देतोय. फक्त माझी विनंती अशी आहे की प्रत्येक वेळी शेवटी संकट आपण बघितलं पाहिजे. दुष्काळाचं संकट फक्त महाराष्ट्रावर आलं असं नाही, ते कर्नाटकवर, ते देशावर आहे. अल निनोचा इफेक्ट फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्यावर आहे का सीमावर्ती भागात आहे का? तो सगळ्या ठिकाणी आहे. त्यामुळं आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जी परिस्थिती निर्माण झालेली आहे नैसर्गिक आहे. अतिवृष्टी आहे, आपण सगळ्यांनी बघितलं. कोटी रुपये कधी मिळाले होते, कधी नव्हते मिळाले. प्रत्येक अतिवृष्टीनं बाधित लोकांना मदत दिली, त्याचंही कौतुक झालं पाहिजे. त्यामुळे चांगलं काम करत असताना शेवटी एका दुसरी चूक होत असते. शेवटी माणूस म्हणून काम करताना चुका होत असतात. माझ्या सीमावर्ती भागातल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक वेळी अशा गोष्टी करणं बरोबर नाही.
आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींना न्याय द्यायची भूमिका आम्ही घेऊ. त्यांच्या सीमावर्ती भागातल्या विजेचा प्रश्न आहे, त्याही भागाला विजेच्या प्रश्नाला आजच सांगितले की 5 तास आम्ही वीज घेतोय, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही.